नमस्कार प्रेक्षकांनो, कमळीच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कमळीने चक्क आता अनुला हरवलेलं असतं आणि अनामिका आता घरी येते. राजन आणि रागिनी दोघीही आता अनुसमोर बसलेले असतात. अनामिका म्हणते की त्या गावंढळ मुलीबरोबर मला शेक हँड करावं लागलं आणि तिने मला आज हरवलं, मी ना तिला नाही सोडणार. तेवढ्यात आता राजन म्हणतो की अनु, तर आता पटकन रागिनी राजनला म्हणते की राजन आणि गप्प बसण्यासाठी सांगते. राजन म्हणतो की हे बघ अनु, दुसऱ्याबद्दल एवढं वाईट भाषा अजिबात वापरायची नसते आणि स्वतः एवढं वाईटसुद्धा वाटून घ्यायचं नसतं. आणि एवढ्यात आता अनुची आजी तिथे येते आणि लगेच आता राजनला म्हणते की राजन, तू तिला नाही समजावलंस तरी चालेल. आणि लगेच आता आजी म्हणते की हे बघ, खेळ असो किंवा खऱ्या जीवनातला अनुभव आणि प्रत्येक माणसाने जिंकण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. आता अनु पटकन थँक्स आजी असे म्हणत आता आजीकडे जाते. आजी म्हणते हे बघ अनु, आता मी आले ना, तू काही काळजी करू नको आणि आपण कधी रडायचं नाही, दुसऱ्याला रडवायचं, कळलं का तुला? ज्यांनी आपल्याला खूप त्रास दिलेला असतो त्यांना रडवायचं असतं. आणि लगेच आता डोक्याला हात लावत आता आजी म्हणते की कामिनीचा डाव आणि वर्मावरती घाव. आणि तेवढ्यात आता राजन म्हणतो की आत्या, तू असं काही तिच्या डोक्यात घालू नकोस. आता रागिनी राजनला म्हणते की राजन तू गप्प बस, इथे माझ्या मुलीला किती त्रास होतोय तुला कळतं का? आणि तू त्या गावंढळ मुलीला बोलायला पाहिजे होतं आणि माझ्या मुलीला बोलतोयस. आता रागिनी म्हणते की राजन तू फ्रेश व्हायला जा, मला आईशी जरा बोलायचंय. राजन आता गुपचूप निघून जातो. राजन आतमध्ये जाता जाता रागिनी म्हणते की काय झालं आई? तर लगेचच आता कामिनी म्हणते की आपल्याला जो त्रास देतोय ना त्याला 10 पटीने त्रास द्यायचा आहे आणि तू तिला त्रास द्यायचा आहेस. आणि त्यानंतर आता इकडे कामिनी सुद्धा आता रागिनीला समजावते आणि म्हणते की एवढ्या वर्ष झालं तू संसार करते त्याच्याबरोबर, साधं तुझ्या होला हो त्याला करायला जमत नाही काय ग? तर आता रागिनी सुद्धा रागाने तिथून निघून जाते. इकडे आता विचार करत कामिनी आजी म्हणते की कोण आहे ही कमळी? येऊ दे तिला माझ्यासमोर, बघतेच मी. पुन्हा केसाला हात लावत आता कामिनी म्हणते की कामिनीचा डाव म्हणजे वर्मावरती घाव. इकडे आता कमळी घरी आलेली असते आणि सरू समोर येत आता कमळी म्हणते की मला हे बक्षीस बिक्षीस काही नको ग, आणि मी असं घरातून पळून जायला नको होतं, पण मला आता दुसरं काहीच नको, मला फक्त आई तू मुंबईला शिकायला जाऊ दे. सरू आता बाजूला जाते. कमळी आता आबासमोर येते आणि म्हणते की आबा तुम्ही तरी समजून सांगा ना. आबा म्हणतात अगं सरू, ती काय म्हणते ते जरा ऐकून तरी घे ना तू. सरू आता काहीच बोलत नसते, फक्त तिचं काम करू लागते. तेव्हा आता कमळी म्हणते आई तू असं काय करतेस का? तिथे जाऊन ना मी फक्त शिकणार आहे. कमळी म्हणते हे बघ आई, तू म्हणशील त्या मुलाशी मी लगीन करायला तयार आहे, फक्त मला शिकायला मुंबईला जाऊ दे. इकडे आता रागिनीला राजनचा राग आलेला असतो. बाहेर येताच आता रागिनी राजनला म्हणते की राजन, माझ्या आईसमोर तुम्हाला किती बोललास रे? इतक्या वर्षाचा आपला संसार झाला, तू कधी माझी बाजू घेऊन बोललास का? आता रागिनी म्हणते की तुझी आई ना सतत मला घालून पाडून बोलत असते, तेव्हा कुठे जातो तुझा राग? तेव्हा आता लगेच राजन म्हणतो की हे बघ, या सगळ्या गोष्टीचा एकमेकांशी काही ताळमेळ तरी लागतोय का तुला? आणि इकडे आता रागिनी म्हणते की मला माहिती आहे ना, जेव्हा माझी मुलीची कबड्डीची कॉम्पिटिशन होती तेव्हा तू काय करत होतास? तू काय करत होता माहिती आहे का? तुझ्या आईसोबत फोनवरती तुझ्या मोठ्या मुलीला कसं आणायचं ना याच्याशी तुम्ही बोलत होतात, बरोबर ना? आणि इकडे आता रागिनी म्हणते की तुमच्या बोलण्यावरून मला तर असं वाटत होतं जर ती मुलगी सापडली ना वाजत गाजत तुझी आई आणि तू त्या मुलीला घेऊन येणार आणि आम्हा दोघींना घराबाहेर फेकून देणार. तेवढ्यात राजन आता रागिनीला शांत बसावयास सांगतो. राजन आता रागिनीला आतमध्ये जायला सांगतो. रागाने रागिनी निघून जाते. इकडे आता अन्नपूर्णा आजीने गुरुजींना घरी बोलावलेलं असतं. गुरुजी घरी येताच आता अन्नपूर्णाकडे बघतात. गुरुजी म्हणतात की मला तुमच्या चेहऱ्यावरती अशी चिंता का दिसते? अन्नपूर्णा म्हणतात की हे बघा गुरुजी, आम्ही जेव्हा आमच्या थोरल्या लेकीची आशा सोडली होती ना तेव्हा तुम्हीच आम्हाला दिलासा दिला होता. तुम्ही सांगितलं होतं की ती जिवंत असणार आहे म्हणून. अन्नपूर्णा म्हणते तेव्हापासून माझ्या जीवाला ना घोरच लागून राहिला, कधी एकदा माझी लेक मला भेटेल ती आणि लवकरात लवकर तिला या घरात येऊ द्या. आणि त्यानंतर अन्नपूर्णा आजी म्हणते की मला ना त्यानंतर देवीने सुद्धा फुल पायाशी पाडून कौल सुद्धा दिलाय. गुरुजी आता प्रसन्न होतात. अन्नपूर्णा आजी म्हणते की तरी सुद्धा माझ्या मनाची ना खूप चलबिचल होते, मला खूप शंका सुद्धा येते. आता अन्नपूर्णा आजी गुरुजींना हात जोडते आणि म्हणते की जरा ना कृपा करून मला तुम्हीच काहीतरी आता यातून मार्ग दाखवा. आणि पटकन गुरुजी आता त्यांच्याजवळ असलेल्या देवीची पेटी उघडतात. पेटी उघडता क्षणी आता गुरुजी माळेचा जप करू लागतात आणि आता देवीसमोर गुरुजींनी ताईत धरलेला असतो आणि गुरुजी मंत्र म्हणत असतात. इकडे आता कमळी
पुन्हा आता सरूला मला मुंबईला शाळेत जायचं असा आग्रह धरत असते. सरू काहीच बोलत नसते. कमळी म्हणते, आई तू काहीच का बोलत नाही आहे, मी काय समजायचं ग मग. कमळी म्हणते की मी मुंबईला का जाऊ शकत नाही आई, तू एकदा मला सांगूनच टाक. आणि लगेच आता कमळी म्हणते की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. आता कमळीचे बोलणे सरूला असह्य होते आणि जोराने कमळे असे ओरडून सरू आता कमळीला मारण्यासाठी हात उगारते. पुन्हा आता भानावर येत सरू तिचा हात माघारी घेते आणि पटकन आता माघारी हात घेतलेला आता सरू तोच हात चुलीत असलेला जळकं लाकूड घेते आणि त्या लाकडावरती धरते. सरूचा हात भाजत असतो. कमळी आता ते बघून घाबरते. मोठ्याने आई अशी ओरडत कमळी सरूकडे धाव घेते. त्याच वेळेस इकडे आता अन्नपूर्णा आजीसमोर गुरुजी मंत्र म्हणत असतात आणि गुरुजींना साक्षात ते सगळं दिसतं. पटकन गुरुजी मंत्र थांबवत अन्नपूर्णा आजीला म्हणतात की हे बघा, तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आणि देवीने तुम्हाला जो संकेत दिलाय, जो कौल दिलाय ना, तो अगदी बरोबरच होता. गुरुजी म्हणतात, मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुमची मोठी नात जिवंत आहे म्हणून. खरंच ती जिवंत आहे आणि लवकरच तुमची मोठी नात तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात पुन्हा येणार आहे. आता ती ऐकून अन्नपूर्णा आजी खुश होते आणि जेव्हा तिचं पाऊल या वास्तूत या घरामध्ये पडेल ना, तेव्हा सगळं काही बदलून जाईल असे आता गुरुजींनी भाकीत केलेलं असतं. आता गुरुजी म्हणतात, तेव्हा तिच्या स्वागताची तुम्ही तयारी सुरू जरी केली तरी काही हरकत नाही. अन्नपूर्णा तर आता खूप खुश होते. इकडे आता कमळी सरूला धरते. सरूच्या हातातील ते जळकं लाकूड सोडवण्यासाठी आता ओरडू लागते. आबासुद्धा तिथे येतात. आबा म्हणतात, सरू सोड ते लाकूड, काय करतेस ग तू. आणि त्याच वेळेस आता कमळी डोळे झाकते आणि कमळी डोळे झाकून आता जळकं लाकूड धरलेल्या त्या सरूच्या डोक्यावरती हात ठेवू लागते आणि तेवढ्यात आबा ते बघतात. पटकन आबा आता कमळीचा हात पाठीमागे लोटतात आणि पटकन ते जळकं लाकूड बाजूला फेकतात आणि लगेच आता आबा म्हणतात, सोड ग सरू ते लाकूड सोड. आबा म्हणतात, सरू तुला काय वेड लागलं की काय, स्वतःला कशापायी त्रास करून घेतेस ग तू. आणि आता इकडे अन्नपूर्णा मॅडमची पुन्हा पूर्ण खात्री झालेली असते. देवी आई समोर येत. आता अन्नपूर्णा आजी म्हणतात की आता ना मला कुणाला काही सांगायची गरजच नाही, माझी मोठी नात येणार म्हणजे येणार. आणि आता आबा जळालेल्या हातावरती हळद घालून आता सरूचा तो हात बांधतात. त्यानंतर आता आबा सरूकडे बघतात आणि म्हणतात, तुझा देवावरचा विश्वास जरा कमी झालाय का ग सरू. आबा म्हणतात, अगं देवीला आपल्या लेकरांची काळजी असते आणि मला तू सांग ना, आपली तुळजाई आपल्याला कधी त्रास होऊ देईल का ग. सरू म्हणताय की आबा तुम्ही काय बोलताय ना ते मला अजिबात कळत नाहीये. आबा म्हणतात, हे बघ, तू कमळीला मुंबईला जायला का नकार देते, तिला तरी माहिती आहे का. सरू म्हणते, तिला नाही माहिती पण तुम्हाला माहिती आहे ना मी का नकार देते ते. आबा म्हणतात की हे बघ, तू तिला मुंबईला पाठवू नाही राहिली, तुला कसली भीती वाटते ना ते मला सगळं कळतंय. आबा म्हणतात, हे बघ सरू, तू आता घाबरू नकोस, काहीच होणार नाहीये. आबा म्हणतात की हे बघ, कमळीच्या डोक्यावर देवीचा हात आहे, तेव्हा चिंता करायची काहीच गरज नाहीये सरू. आता आबा म्हणतात, आपण एक काम करूयात, आपण ना कमळीला मंदिरात घेऊन जाऊयात आणि रात्रभर जर कमळीने तिच्या हातावर ठेवणारा दिवा जर पेटता ठेवला तर आपण समजूयात कमळीच्या डोक्यावर देवीचा हात आहे म्हणून. आणि यदाकदाचित जर तो दिवा विझला तर आबा म्हणतात की तू जे सांगशील ना ते आम्ही दोघं सुद्धा करूया. आबा म्हणतात, म्हणून कमळीच्या आयुष्याचं ना काय करेल ते आता तुळजाईच ठरवील. आबा म्हणतात, सरू मी बरोबर बोलतोय ना. सरू फक्त आता आबाच्या बोलण्याचा विचार करू लागते आणि सरू म्हणते ठीक आहे. त्यानंतर आता सरू कपाट उघडते. कपाटातून आता सरू कमळीचा लहानपणीचा फोटो बाहेर काढते. सरू आता त्या फोटोकडे बघतच राहते. कमळीसाठी घेतलेली लहानपणीची बावली देखील आता सरू बाहेर काढते आणि ती बावली बघून ना सरूला खूप आनंद होतो. आणि आता सरूने एक बावला सुद्धा काढलेला असतो आणि तो तिच्या नवऱ्याचा बावला असतो. सरू म्हणते की हे बघा, मला ना कमळीची खूप काळजी वाटते. आता सरू विचार करते आणि म्हणते की मी आता ठरवलंय, आबा म्हणतायत ना की सगळं काही तुळजाईवर सोडून द्यायचं, तेव्हा आता जे काही करायचं ते कमळीचं फक्त तुळजाईच करेल. इकडे त्यानंतर आता सरू आणि आबा कमळीला मंदिरात घेऊन येतात. मंदिरात आता पायऱ्यावरती कमळीला बसून कमळीच्या हातावरती दिवा ठेवतात. दिवा आता पेटवलेला असतो. सरू आणि आबा दोघेही आता मंदिरात कमळी शेजारी राखण करत असतात. कमळी आता जागी असते. दिवा कमळीच्या हातावर पेटता असतो आणि आता कमळी म्हणते की हे बघ आई, मला माहिती आहे मी सुद्धा तुझीच लेक आहे. जेवढी तू हट्टी आहे ना तेवढीच मी सुद्धा हट्टी आहे. आणि तुला माहिती आहे का आई, तुळजाई अख्ख्या जगाची आई आहे. तशीच तुळजाई जशी आई आहे ना तशीच तू देखील माझी आई आहे. सरू आता कमळीकडे बघते.
कमळी म्हणते तुझ्या विरोधात जाऊन मी काही बी करणार नाही, जसं आपण देवीच्या विरोधात काही करत नाही ना अगदी तसंच. आणि त्यांचं ते गप्पा आणि बोलणं चालू असताना आबाला झोपही लागते आणि आबा पुन्हा उठूनही बसतात. आबा म्हणतात अजून तुम्ही झोपल्या नाहीत का? आणि त्यानंतर आबा कमळीच्या हाताकडे बघतात. कमळीच्या हातावर तो दिवा अजूनही तसाच पेटता असतो आणि लगेच आबाकडे बघत कमळी म्हणते मला कमळी म्हणतात आणि तुम्ही दिलेलं हे काम तर मी पूर्णच करणार आहे. तेव्हा आता आबा म्हणतात कमळी काही काळजी करू नकोस, तुळजाई ना तुझ्या पाठीशी आहे. आणि आता सरू ही आतमध्ये देवी समोर येते. देवीला हात जोडते आणि म्हणते की आता ना कमळीचं सगळं काही तू बघून घे. कमळी आता सगळं काही कमळीचं मी तुझ्या हातात सोपवते आणि जर कमळीला मुंबईला पाठवलं तर तू कमळीचं रक्षण कर आणि तुझा हात कायम कमळीच्या डोक्यावर असू देत. त्यानंतर आता सरू हात जोडूनच म्हणते की मी तुझ्या पुढे देवी आई कळकळीची विनंती करते, काही जरी झालं तरी माझ्या कमळीला तू कौल देऊ नकोस आणि काही जरी झालं तरी तो दिवा विझलाच पाहिजे, असे आता सरूने देवी आईला सांगितलेलं असतं. हात जोडतच आता सरू म्हणते देवी आई मी तुझ्याकडे ना एवढंच मागणं मागते. आणि त्या क्षणी आता देवी आईने सरूचं बोलणं ऐकलेलं असतं. विजेचा कडकडाट सुरू होतो आणि पावसाला सुरुवात होती. कमळी बाहेर तसाच पेटता दिवा हातावरती धरून आता बसलेली असते. पाऊस सुरू होताच कमळी घाबरते, इकडे तिकडे बघू लागते आणि दुसरा हात कमळी आता दिव्याला लावते. दिवा विझतो की काय अशी भीती कमळीला वाटू लागते. इकडे पाऊस सुरू होताच आबा आणि सरू देखील कमळीकडे बघतात आणि आता पाऊस कमळीच्या अंगावर पडत असतो. तसं सरूला हायसं वाटतं. सरूला वाटतं की आता दिवा विझणार, पण आता कमळीने तसाच तो दिवा पेटता ठेवलेला असतो. हसतच आता सरू म्हणते की आई माझं मागणं ना तू आता पुरं केलंस. इकडे आता पावसाबरोबर वाराही येतो आणि पटकन आता कमळीने हात लावलेला असलेला तो कमळीचा हात भासतो आणि पटकन कमळी तिचा हात पाठीमागे घेते. इकडे आता सरू म्हणते की आता काही जरी झालं तरी कमळीच्या हातातील दिवा विझणारच. आणि पहाटेचे आता 4:30 वाजलेले असतात आणि त्याच वेळेस आता इकडे कमळीच्या हातातील दिवा विझायला लागू लागतो. पण त्याच वेळेस एक भयानक चमत्कार होतो आणि ऋषी आता कमळीच्या मंदिरावर चढलेला असतो आणि पटकन आता कमळीच्या डोक्यावरती ऋषी आता छत्री धरतो आणि त्याच वेळेस कमळीच्या अंगावर पडणारा पाऊस बंद झालेला असतो. आबा आता वर बघू लागतात आणि ऋषीने ऐन वेळेस येऊन आता कमळीचा विझत असलेला दिवा पुन्हा पेटता ठेवलेला असतो. आणि आता ऋषी हा कमळीचा विझणारा दिवा कसा पुन्हा पेटता ठेवतो आणि अखेर तुळजाईचा खरंच कमळीच्या डोक्यावर हात असल्याचे कसे सरूसमोर येते आणि कमळी आता पुढच्या शिक्षणासाठी कशी मुंबईला निघते हे बघण्यासाठी आणि कमळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.